आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे डोंबिवली रेल्वे स्टेशन पासनं. कारण माझी मम्मी गावावरनं येणार होती आणि तिला पहाटे-पहाटे आम्ही घ्यायला आलो होतो स्टेशनला. तिने जे सामान आणलं होतं इतकं जड होतं ना बापरे! सो घरी जाता-जाता आम्हाला इतकं फ्रेश-फ्रेश वाटत होतं बिकॉज सकाळी बिलकुल ट्रॅफिक नाही होतं. घरी आल्यावर पहिला शिरोनी मम्मीला त्रास द्यायला स्टार्ट केलं कारण की मम्मीचं आणि शिरोचं बिलकुल पटत नाही गाईज. असो, मी Blinkitवरनं काय-काय ऑर्डर केलं होतं आज बघूया. आज मी मागवलं होतं एक लॉन्ड्री बास्केट, त्यानंतर शिरोच्या फूडसाठी एक भोपळा मागवला होता. आज स्पेशल काहीतरी बनवायची इच्छा होती म्हणून मटार मागवले होते. त्यानंतर मी इथे मागवलं होतं एक लाईट जी मला कधीपासून घ्यायची होती. त्याच्यानंतर मागवलं होते कच्चे केळी, मम्मीच्या चायसाठी दूध, एक पनीरचं पॉकेट, त्याच्यानंतर गाजर, एक मिक्स वेजचा बॉक्स आणि मागवली होती मी आज बेडशीट. सो असं काही मी Blinkitवरनं आज ऑर्डर केलं होतं. त्यानंतर पहिला आम्ही सेकंड बेडरूममध्ये गेलो कारण की ही बेडरूम शिफ्ट झाल्यापासून सेटच नव्हती. सो आज आम्ही मुहूर्त काढलाय फायनली. आणि आज दुपारच्या जेवणामध्ये बनत होतं व्हेज बिर्याणी आणि साइड बाय साइड मम्मी बनवत होती केळ्याच्या भज्या. सो असं काही आमचं दुपारचं जेवण होतं आणि भजी खूप टेस्टी होती. तर संध्याकाळपर्यंत आमची बेडरूम पण आवरून होत आली होती आणि हा विंडोमध्ये जेरी कसा बसलाय बघा. तर मम्मीनी काय-काय खाऊ आणलं होतं ते मी बघत होती आणि शिरो खूप मस्ती करत होता म्हणून मी त्याला हॉलमध्ये टीव्ही लावून दिला. तर तो ते गपगूप लहान मुलांसारखं बसून बघत होता. लिटरली कधी-कधी वाटतं की शिरो आमच्या घरात लहान बाबूच आहे. संध्याकाळी मामा-मामी घरी आले होते फॉर द फर्स्ट टाईम आणि नंतर आम्ही डिनर केलं असं काही. परत रात्री भूक लागली म्हणून आम्ही बर्गर किंगचे बर्गर मागवले होते. आजसाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.